खूप वर्षांपूर्वी एका दूर देशात एक गोड मुलगी राहत होती. आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. ही सावत्र आई वाईट स्वभावाची होतीच, पण तिच्या 2 मुली देखील वाईट स्वभावाच्या होत्या. सावत्र आई आणि सावत्र बहिणी तिच्याशी वाईट वागत असे. ए, तू आमच्या बरोबर बसणार? अजिबात नाही, दुसरीकडे बस. ए, ग्लास फुटलाय, लवकर आवड, बघत काय बसलीयस? त्या दोघींचे मजा करण्याचे दिवस होते आणि हिच्या डोक्यावर सगळ्या कामांची जबाबदारी. घरी सगळे तिला सिंड्रेला म्हणत असत. जेव्हा ती थकून जायची तेव्हा विझत आलेल्या शेकोटीजवळ मांडीवर मांजरीला घेऊन अंग शेकत बसत असे. एक दिवस त्यांना राजमहालातून आमंत्रण आलं. प्रिन्ससाठी एक मोठी मेजवानी आयोजित केली आहे. लग्नासाठी योग्य सर्व युवतींना आमंत्रित केलं जात आहे. जेव्हा सावत्र आई तिच्या मुलींना तयार करत होती, सिंड्रेला मन मारून त्यांची मदत करत होती. राजकुमाराला तुम्हा दोघींपेक्षा जास्त सुंदर कोणी दिसायला नकोय. मी का नाही जाऊ शकत? मी सुद्धा लग्नाच्या वयाची आहे ना. अच्छा, हे कपडे घालून तू पार्टीला जाणार? पार्टीच्या संध्याकाळी सिंड्रेला एकटीच घरी बसून रडत होती. त्याच वेळी दिव्यामध्ये एक वेगळाच प्रकाश तिला दिसला आणि त्या प्रकाशातून प्रकट झाली एक सुंदर परी. सिंड्रेलाचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना, कारण ती तिची आई होती. आई, कशी आहेस माझ्या बाळा? मी तुझी मदत करायला आले. तू सुद्धा महालात पार्टीला जा. खरंच? पण कसं? मी आहे ना. आता जा आणि बागेतून सगळ्यात मोठा भोपळा घेऊन ये आणि मनी मावशी तू 7 उंदीर पकडून आण. त्या परीने पापणी लवते न लवते तोच त्या भोपळ्याचं एका दिमागदार बग्गीमध्ये रूपांतर केलं आणि मग ती उंदराकडे वळली. उंदरापैकी एका उंदराला तिने ड्रायव्हर बनवलं आणि बाकी 6 उंदरांना दिमागदार घोडे बनवलं. आता तुझी पाळी. वाह, एकदम राजकुमारी. पण आई, मला नाचता येत नाही. जर राजकुमाराबरोबर नाचावं लागलं तर? हे जादूचे बूट घालून सगळ्यात छान नाचशील तू. तू राजकुमारासोबत नक्की नाचावंस, पण एक लक्षात ठेव, ही सर्व जादू अर्ध्या रात्रीपर्यंतच काम करील. म्हणजे तू तेथून 12 वाजण्यापूर्वी निघायला हवंस. नक्की, मी 12 वाजण्यापूर्वी निघून येईन. प्रॉमिस. तू मला पुन्हा केव्हा भेटशील आई? मी नेहमीच तुझ्या सोबत आहे बाळा. जशी आपली सिंड्रेला राजमहालात पोहोचते, सगळे तिच्या सौंदर्याने दिपून जातात. दोघी सावत्र बहिणी तिला ओळखूच शकत नाहीत आणि राजकुमार तर तिच्या सौंदर्यावर मोहित झाला होता. राजा आणि राणीला देखील ती खूप आवडली होती. अति सुंदर प्रिन्सेस असावी तर अशी. राजकुमार स्वतःला थांबवू शकला नाही आणि तो तिच्यासोबत नाचू लागला. किती सुंदर नाचत होती ती. जादूचे बूट घातले होते ना. सावत्र आई आणि बहिणी मत्सराने पेटून उठल्या होत्या. सिंड्रेला एवढी आनंदात होती की तिला वेळेचं भानच राहिलं नाही आणि तिने आईला दिलेलं वचन ती विसरली. अचानक तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. 12 वाजणारच होते. राजकुमाराला तसंच सोडून ती पायऱ्या उतरू लागली. धावता धावता
तिचा जादूचा एक बूट पायातून निघाला आणि तेथेच पडला. पण आता ती परत जाऊन घेऊही शकत नव्हती. राजकुमार तिला शोधत तेथे आला आणि त्याला तो जादूचा बूट दिसला. हा बूट जिचा असेल तिला शोधून काढा. ती जिथे कुठे असेल तिथून तिला घेऊन या. शिपाई राज्याच्या प्रत्येक घरात जाऊन तरुणींना तो बूट घालायला लावत होते, पण तो कोणाच्याच पायात जाईना. मग ते आले सिंड्रेलाच्या घरी. दोन्ही बहिणींनी प्रयत्न केले. जरा जास्त जोर लावला तर बसेल पायात. त्याचं काय आहे, माझ्या मुलीचे पाय सुजलेत काम करून. पण तो बूट कोणालाच होईना. शिपायांना आणखी एक मुलगी दिसली होती त्या घरात. घरामध्ये आणखी एक मुलगी आहे. सिंड्रेलाने घातल्याबरोबर तो बूट पायात बरोबर बसला. तुम्ही आमच्या सोबत राजमहालात चलावं. आमचे प्रिन्स आपली वाट पाहत आहे. शिपाई सिंड्रेलाला महालात घेऊन गेले. राजकुमाराने सिंड्रेलाला पाहिल्याबरोबर ओळखलं आणि तिला पाहून त्याला खूप आनंद झाला. राजकुमाराने वाकून सिंड्रेलाला विचारलं, प्रिन्सेस, माझ्याशी लग्न करशील? अजिबात संकोच न करता सिंड्रेलाने त्याला होकार दिला आणि मग ते आनंदाने जीवन व्यतीत करू लागले. पण माझ्या या बुटांची जादू अजूनही कशी शाबूत आहे? मी नेहमीच तुझ्या सोबत आहे बाळा. आत्ता समजले आई, हे सगळं तू घडवून आणलंस.
एका लहानशा तलावात एक छानसं बदकाचं कुटुंब राहत होतं. आई बदक तिच्या अंड्यांवर बसून तिची पिल्ले बाहेर येण्याची वाट पाहत होती. तेथे बरोबर 7 अंडे होते. एका सोनेरी सकाळी अंड्यातून पिल्ले बाहेर येऊ लागली. लवकरच त्यापैकी 6 अंड्यातून पिल्ले बाहेर आली. पिल्ले या नवीन जगाला समजून घेण्याच्या प्रयत्नात क्वॅक क्वॅक करत त्यांच्या आईच्या आजूबाजूला फिरत होते. पण त्या अंड्यांपैकी जे मोठे अंडे होते त्यातून पिल्लू बाहेर येण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण त्याला बाहेर येता येत नव्हतं आणि त्यामुळेच आई बदक खूप काळजीत होती. आई बदकाने आणखी थोडा वेळ वाट पाहायचं ठरवलं आणि मग ते शेवटचं 7वं अंड फुटलं. बदकाचं ते पिल्लू खूप गोंधळलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत होतं. त्या पिल्लाला हे माहित नव्हतं की त्याची आई आणि त्याचे भावंड त्याला गोंधळलेल्या नजरेने पाहतायत, कारण ते पिल्लू अजिबातच त्यांच्या भावंडांसारखं दिसत नव्हतं. तो थोडा आडवा होता आणि त्याचे सोनेरी आणि पांढरे पंख होते. इतर भावंड त्याच्याकडे पाहून हसू लागले. तो किती कुरूप दिसतोस, आमच्यासारखा अजिबातच दिसत नाहीस. मला कळत नाहीये की तू कसा काय तुझ्या भावंडांसारखा दिसत नाहीस. काही दिवसांनी सगळी पिल्ले थोडी मोठी होऊ लागली, पण हे पिल्लू इतर पिल्लांपेक्षा जास्तच मोठं दिसत होतं आणि त्याच्या पंखांचा रंगही विचित्रच दिसत होता. तू किती लवकर मोठा झालास आणि इतका कुरूप कसा झालास? काळ पुढे सरकला आणि ते कुरूप पिल्लू आणखीनच विचित्र आणि जाडं भरडं दिसू लागलं. त्याचे भावंड त्याच्या बरोबर खेळायला तयार होत नसत. आम्ही तुझ्या सोबत नाही खेळणार, तू किती कुरूप आहेस. तळ्यातले बाकी प्राणी सुद्धा त्या कुरूप बदकाची खिल्ली उडवत असत. कुरूप बदकाचं पिल्लू, कुरूप बदकाचं पिल्लू. ना 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 कुरूप बदकाचं पिल्लू, कुरूप बदकाचं पिल्लू. त्याची आई त्याला वाचवायचा खूप प्रयत्न करत असे. बिचारं माझं पिल्लू, तू इतरांपेक्षा वेगळा का आहेस? जसजसे दिवस गेले ते बिचारं पिल्लू आणखी निराश झालं आणि त्याला विचित्रच वाटत होतं. रात्र रात्र तो रडत बसायचा आणि विचार करायचा की तो कोणालाच आवडत नाही. मी इतका कुरूप का आहे? मी माझ्या भावंडांसारखा का दिसत नाही? एक दिवस काही शिकारी तलावाच्या काठावर आले, जेथे हे लोक राहत होते. शिकारी त्या बदकांची शिकार करू लागले. आई बदक तिच्या पिल्लांसाठी अन्न शोधत होती. अचानक ती त्या शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकली. त्या बिचाऱ्या पिल्लाला माहीतही नव्हतं की त्याच्या आईसोबत काय झालं आहे. तो आईच्या येण्याची रात्रभर वाट पाहत होता. बिचाऱ्याला सुचेना की काय करावं. सगळ्यात आधी तो कुत्र्याकडे गेला. कुत्र्याने त्याला हाकलून दिलं. निघ इथून, कोणी मला तुझ्यासारख्या कुरूप बदकाशी बोलतानाही पाहायला नको. काही वेळाने तो कोंबडीकडे गेला, पण कोंबडीने सुद्धा त्याची खिल्ली उडवली. मी सुद्धा तुझ्यापेक्षा चांगली दिसते. बॉक बॉक. कुरूप बदक खूपच उदास झालं होतं. कुणालाच मी इथे नको आहे. जर माझी आई परत आली नाही तर मी इथे राहायचं काही कारणच नाहीये. त्याच सकाळी ते बदक त्या तलावातून निघून गेलं. ते पोहत पोहत तलावाच्या दुसऱ्या किनाऱ्यावर गेलं. जे त्याला रस्त्यात भेटत होते त्या सर्व प्राण्यांना तो एकच प्रश्न विचारत होता. तुम्ही माझ्यासारखं कोणी दुसरं बदक पाहिलंय का? तुम्ही दुसरं एखादं बदक पाहिलंय का? तुम्ही माझ्यासारखं कोणी दुसरं बदक पाहिलंय का? सगळ्यांनी त्याला एकच उत्तर दिलं.
की त्यांनी इतकं कुरूप बदक आजपर्यंत कधीच पाहिलं नाही. बिचाऱ्या पिल्लाने आपला मार्ग ठरवला आणि दुसऱ्या तलावात पोहोचला. तेथेही त्याने सगळ्यांना तोच प्रश्न विचारला. तू इथे राहू नकोस. इथे जवळपास खूप शिकारी आहेत. तू इथून लगेच निघून जा. जा. कुरूप बदक तेथून निघून गेले. लवकरच ते आणखी एका तलावात पोहोचलं. यावेळी तेथे कोणीच नव्हतं. ते अगदी एकटंच होतं. जर कुणालाच मी आवडत नाही तर मी इथेच लपून राहतो संपूर्ण आयुष्य. महिने सरले. एकटं असूनही ते खूप आनंदात होतं. एक दिवस त्याने पाहिलं की पांढरी लांब मान असलेल्या पक्ष्यांचा थवा दक्षिणेकडे चालला होता. कुरूप बदक हैराण होऊन त्यांच्याकडे पाहत होता. किती सुंदर आहे ते. मी पण असाच असतो तर. थंडीचे दिवस आले आणि बर्फ पडू लागला. कुरूप बदक पहिल्या बर्फ पडण्याच्या दृश्याच्या प्रेमात पडलं. खेळता खेळता ते बर्फाने झाकलं गेलं. खूप बर्फ पडल्यामुळे त्याला अन्न शोधायला त्रास होत होता. म्हणून तो चालतच होता अन्नाच्या शोधात. बदक थंडीने थरथरत होतं आणि थकलं सुद्धा होतं. ते एका शेतकऱ्याकडे पोहोचलं. शेतकऱ्याला त्याची दया आली. त्याने त्याला त्याचा कोट दिला. बिचारं बदकाचं पिल्लू, किती गारठलंय बरं हे. मी तुला घरी घेऊन जातो आणि तू मोठा होईपर्यंत तुझी काळजी घेतो. हा, शेतकरी जसे बोलला तसाच वागला. जोपर्यंत बदक मोठं झालं तोपर्यंत वसंत ऋतू आला होता. कुरूप बदकाला फिरायला जास्त जागा मिळावी म्हणून शेतकऱ्याने त्याला तलावात सोडायचं ठरवलं. पुन्हा एकदा एकटाच. किती दिवसांनी बदकाने त्याचे प्रतिबिंब पाण्यात पाहिले. पण त्याला पाहून आश्चर्य वाटलं. आधी तर तो स्वतःला ओळखूच शकला नाही. त्याला वाटलं त्याच्या मागे कोणीतरी उभं आहे. म्हणून त्याने आपले पंख पसरले आणि पाहिलं तर त्याचं प्रतिबिंब सुद्धा तेच करत होतं. त्याने आपली मान बाहेरच्या बाजूला वळवली आणि तेच त्याने पाण्यात सुद्धा होताना पाहिलं. तेव्हा त्याला खात्री झाली की तो दुसरा कोणी नाही, तोच होता. मी किती मोठा झालोय. मी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांसारखा दिसतोय. मला घरी जायला हवं. जेव्हा तो तलावात पोहत चालला होता रस्त्यात त्याला हंसांचा थवा दिसला. कारण आता तो त्यांच्यापैकीच एक होता. त्यांनी त्याला त्यांच्यासोबत घेतलं. ते कुरूप बदक आता हंसांसोबत मजेत पोहत पोहत चाललं होतं. त्या लहानग्याला पहा जो सर्वात मागे पोहतोय. हा सर्वात सुंदर हंस असावा. यापूर्वी मी कधीच पाहिला नव्हता. हो, तो आधीपासूनच एक हंस होता. दुर्दैवाने ते अंड इतर बदकांच्या अंड्यांमध्ये मिसळलं गेलं होतं. पण आता तो त्याच्या खऱ्या कुटुंबासोबत होता आणि त्याचे भविष्यातले जीवन खूपच आनंदात जाणार होते.
एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला, कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले, पळून पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत.
पण कोल्हा चतुर होता. त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा, सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं, जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली. माझी पिल्ल. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते. गादी विखुरली होती. उषा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या, पण कोणीच मिळालं नाही. मग 7व्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला. मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा,
तो खूप ओरडला, पण कोणी आलं नाही. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं, ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले.